योगासन. योगासनामध्ये आज आपण पद्मासन किंवा कमलासनाचा अभ्यास करणार आहोत. या आसनात पायांचा आकार पद्म अर्थात कमळासारखा होतो, म्हणून याला पद्मासन अथवा कमलासन असे म्हणतात. हे आसन करत असताना आज्ञाचक्र किंवा अनाहत चक्रात ध्यान करावे. कृती: अंथरलेल्या विद्युतरोधक आसनावर शांत चित्ताने बसा. रेचक करीत करीत उजवा पाय वाकवून डाव्या मांडीवर ठेवा. डावा पाय वाकवून उजव्या मांडीवर ठेवा. पायांच्या तळवे वरती आणि टाचा नाभीखाली असाव्यात. गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. डोके, मान, छाती, पाठीचा कणा वगैरे संपूर्ण भाग सरळ व ताठ असावा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत ठेवा. अंगठा तर्जनीच्या नखाला लावून बाकीची तिन्ही बोटे सरळ ठेवल्यास ज्ञान मुद्रा होते. अथवा डावा हात मांडीवर ठेवा. त्याच्यावर त्याच प्रकारे उजवा हात ठेवा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांशी जुळलेली राहतील. अथवा दोन्ही हातांच्या मुठी झाकूनही गुडघ्यांवर ठेवू शकता. दृष्टी नासाग्र किंवा भ्रूमध्यात स्थिर ठेवा. डोळे बंद, उघडे किंवा अर्धोन्मिलितही ठेवू शकता. ताठ बसून स्थिर रहा. दृष्टी एकाग्र करा. भावना करा की मूलाधार चक्रातील दडलेल्या शक्तीचे भंडार उघडत आहे. खालच्या केंद्रातील चेतना तेज व ओजात रूपांतरित होऊन ऊर्ध्वगामी होत आहे. हृदयरूपी कमळातून श्वास दरवळत आहे. संपूर्ण शरीर या श्वासाने सुगंधित होत आहे. प्राणायामाचा अभ्यास करीत हे आसन केल्यास नाडीतंत्र शुद्ध होऊन आसन सिद्ध होते. विशुद्ध नाडीतंत्र झालेल्या योगाच्या विशुद्ध शरीरात